करत नाही, जोपर्यंत पार्वती पते हर हर महादेव म्हणत नाही तोपर्यंत महादेव प्रसन्न होत नाही, आणि लक्ष्मी नारायण म्हणत नाही तोपर्यंत नारायण भगवान प्रसन्न होत नाही. म्हणजे अर्थात देवादिकांनी सांगितलं माझ्या अगोदर तुम्ही माझ्या आल्हादिनीची शक्ती, अर्थात जी शक्ती आहे माझी तिची तुम्ही स्मरण करा, तिचं तुम्ही स्मरण करा तर मी तुमच्यावर प्रसन्न होईल. म्हणजे अर्थातच एका पतीला आनंद कधी होतो माहितीये, जेव्हा त्याच्या पत्नीचं कौतुक घरामध्ये होतं ना, घरचे लोक जेव्हा पतीचं कौतुक करतात तेव्हा पतीला आनंद होतो ना, होतो का? होतो? तुम्ही हा नाही हो नाही काहीच नाही, काहीच नाही. एक सांगू बाबा तुम्हाला, शेवटच्या क्षणाला जोपर्यंत तुम्ही आयुष्यभर जीवन जगताय, तुमची मुलं आहेत ना, मोठी झाली, शिकली, एज्युकेटेड झाली, जॉबला लागली की बाहेर निघून जाणार आहेत, बाहेर म्हणजे अर्थात पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये. त्यानंतर मुली आहेत ना तुमच्या, सासरी निघून जाणार आहेत, पण तुम्ही दोघंच एकमेकांचा आधार शेवटी राहणार आहे. अर्थात ज्या वेळेला तुम्ही दोघे एकमेकांचा आधार राहणार आहेत ना, पतीला सांगते मी, अर्थात पुरुषांना माझं विनंती आहे, तुम्हाला विनंती आहे, आजपर्यंत तुमच्या घरात जी लक्ष्मीच्या पावलानं तुमच्या घरी तुमच्या स्वतःसाठी अर्थात तुमच्या हातून जिनं मंगळसूत्र धारण केलं आणि तुमच्यासाठी तिनं अवघं तिचं विश्व सोडलं, तिची भाऊ बहीण काका चुलते मामा आई वडील सगळं सोडलं तिनं तुमच्यासाठी एकट्यासाठी, आणि त्या घरी तिच्यासाठी तुम्ही सोडले, आता तिचा पती सोडला तर तिच्यासाठी जास्त जवळचं कोणी नसतं. ती काय म्हणते माहितीये, सासू बोलली तरी ऐकून घेईल, सासरा बोलला तरी ऐकून घेईल, नणंद बोलली तरी ऐकून घेईल, सगळ्या घरातले पारिवारिक जण सगळे बोलले ना तरी ती तुमच्या परिवाराचं ऐकून घेईल. पण एकटा पती तिच्या बाजूला असेल ना, तो जर तिची त्या ठिकाणी तिला प्रेमानं दोन शब्द बोलत असेल ना, ती त्या एकट्यासाठी सगळ्यांचं बोलणं ऐकून तरी सुद्धा आनंदात त्या घरामध्ये राहते ना, तिचं नाव पत्नी आहे. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी तुमच्या घराचा माप ओलांडून ती आली ना, त्यावेळेला येत असताना पायातली बोटं तिची होती, पण त्या बोटामध्ये घातली जाणारी जोडवी तुमच्या नावाची होती, गळा तिचा होता पण गळ्यात घातलं जाणारं मंगळसूत्र हे तुमच्या नावाचं होतं, भांग तिचा होता पण भांगेत भरला जाणारा कुंकुम तुमच्या नावाचा होता, हात तिचा होता पण हिरवा चुडा मात्र तुमच्या नावाचा होता, वडीलधाऱ्यांचा पाय तिला पडावा पण आशीर्वाद देताना सौभाग्यवती बाबा आशीर्वाद तुमच्या आयुष्यासाठी ती घेत होती. पण त्यानंतर सांगितलं तिनं आयुष्यामध्ये 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये बाळाला तिनं साठवावं, तिनं यातना सहन कराव्या, पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढं नाव कोणाचं बोला ना, आईचं की बापाचं? बापाचं नाव आहे. तिनं त्या बाळाच्या नावापुढे सुद्धा बापाचं नाव दिलं. अर्थात इतके उदारत्व तिच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेलं आहे. बाळाला पाहण्यासाठी गावकरी येतात आणि म्हणतात ताई बाळ मी तुमच्यावर गेलोय, पण ती उदार अंतकरणाची माऊली काय म्हणते माहितीये, माझ्यावर नाही, ते तर त्याच्या बापावर गेलंय. लहानपणी त्यावेळेला बाळ लहान असताना बाप म्हणतो माझ्यावर आहे, आई म्हणते माझ्यावर आहे, आजी आजोबा काका चुलते सगळे म्हणतात माझ्यावर आहे. तेच बाळ जेव्हा मोठं होतं, शाळेत जाऊ लागतं, पाण्याची बाटली असते, कॉलेजला गेलं की बाटली चेंज होते, कॉलेजला गेलं की बाटली बदलते, बाटली बदलल्यानंतर जेव्हा ते घरी येत असताना डोलतच येतं ना, डोलत नाचतच येतं, नाचत येतं. म्हणजे कसं आताचे तरुण आणि त्यांना आणावं लागतं धरून, ते तरुण जे बाळ लहान असताना सगळे घरातले म्हणायचे हा माझ्यावर आहे, हा माझ्यावर आहे, आणि तेच बाळ दारू पिऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर सगळे घरातले काय म्हणतात माहिती, अहो कोण वर जाई पडणार, असंच म्हणतात ना, असंच म्हणतात ना. आणि का माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे, हिचं संपूर्ण आयुष्य नाही या स्त्री तत्वाचं, हे संपूर्ण आयुष्य हे पुरुषासाठी आहे. ती बापाच्या घरी ना तोपर्यंत बापाच्या अधीन आहे, आणि विवाहानंतर ती पतीच्या अधीन आहे. बरं म्हातारपणामध्ये सुद्धा अधीनच आहे, ती पुत्राच्या अधीन आहे. अगोदर पित्याच्या, नंतर पतीच्या आणि नंतर पुत्राच्या. तिला स्वातंत्र्य कधी भेटलंच नाही. भारताला स्वातंत्र्य कधीच मिळालंय, पण स्त्रियांना अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये. त्यांना विचारा कधी एक दिवस तरी सुट्टी घेतली का कधी स्वतःसाठी? एक वाक्य आहे का, दवाखान्यात तुम्हाला सलाईन लागली ना, घरची माणसं येतील, डबा देऊन जातील, पाहतील, 2-5 मिनिटं थांबतील, पण सलाईन संपस तोपर्यंत, जोपर्यंत डॉक्टर म्हणत नाही ना यांना घरी घेऊन जा, तोपर्यंत तुमच्या पायथ्याशी बसणारी तुमची पत्नीच असणार आहे, दुसरा कोणी व्यक्ती नसणार आहे. माझं सांगणं तुम्हाला, कितीही भांडा तुम्ही रोज, कितीही वादविवाद करा, पती पत्नीच्या भांडणात तिसऱ्या माणसाला कधीच पडायचं नाही. पण तुम्ही किती वाद झाले ना, दुसऱ्या मिनिटाला गोडवा, आणि भांडणं केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला जी पती पत्नी गोड होतात तेच खरं नातं आहे. पण 2-2, 4-4, 5-5 दिवस जर तुमचं बोलणं अबोला असेल तर मला असं वाटतं की ते नातं जास्त दिवस टिकू शकत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला. आणि ज्या नात्यात भांडणच होत नाही ना, त्या नात्याने सुद्धा त्या ठिकाणी कधीतरी विचार करावा. ज्या नात्यामध्ये जास्त भांडण आहे त्याच्यामध्ये प्रेम सुद्धा जास्तच आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, इथं बसलेल्या सगळ्या पुरुषांना, तुमची जी पत्नी ना ही तुमच्यासाठी एका लक्ष्मीपेक्षा कमी नाहीये, ती आई जगदंबेचं स्वरूप आहे. तुमच्या घरात ज्या वेळेला ती स्वयंपाक बनवते ना, अन्नपूर्णेचं स्वरूप आहे.
मुलांचा अभ्यास घेते ना त्यावेळेला मा सरस्वतीचं रूप आहे ती. पुन्हा ज्यावेळेला रोगराई तुमच्या घरावर येते त्यावेळेला स्वच्छता करणारी ती आई रेणुका आहे. तुमच्या घरावर कोणी वाकड्या नजरेनं जर पाहिलं ना तर हातातल्या कांड्या मागे सरून कमरेला पदर खोचून आणि त्या ठिकाणी समोरच्याला म्हणते माझ्या परिवाराकडे वाकडी नजर टाकली तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही असं म्हणणारी मा कालिका सुद्धा तीच आहे. म्हणजे अर्थात हिनं ठरवलं ना जगात सगळं काही बदलू शकते माहिती सगळं काही. एका स्त्रीनं ठरवलं, इंग्रजांसोबत युद्ध केलं, पोटच्या लेकराला पाठीशी बांधलं, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहिली. तिचं नाव आहे राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी. अर्थात त्या स्त्रीनं स्वतःला ओळखलं. एका स्त्रीनं स्वतःला ओळखलं. मंदिर उद्ध्वस्त झाली होती पण हातामध्ये शिवलिंग निर्माण घेतलं, शिवलिंग घेतलं आणि गावोगावी प्रांतात भागाभागामध्ये जाऊन तिने मंदिराचं पुनर्स्थापन केलं. अशी असणाऱ्या देवी अहिल्याबाई होळकर यांना विसरून चालणार नाही. एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन व्हिच यू कॅन चेंज द वर्ल्ड. शिक्षणाचं महत्त्व या समस्त स्त्रियांना समजून सांगणारी, जिने शिक्षणासाठी स्त्री शिक्षणासाठी स्वतःच्या अंगावर शेणाचे सडे दगड माती झेलली अशा असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना विसरून चालणार नाही. मला तरी असं वाटतं त्या सावित्रीबाईंना ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्या कार्य करू शकल्या, मुलींसाठी शाळा काढू शकल्या. पण मला असं म्हणायचंय आजही या आजच्या युगामध्ये सुद्धा ज्या ज्या स्त्रिया शिक्षण घेत आहेत, विवाहानंतर सुद्धा शिक्षण करत आहेत, जॉब करत आहेत, त्या स्त्रियांचा जो पती आहे ना तो ज्योतिराव फुलेंपेक्षा कमी नाही. बरं कमी नाहीये. माझी विनंती आहे तुम्हाला, तुमचा पती तुमच्यासाठी ज्योतिबा फुलेच आहे आणि तुम्ही सावित्री फुले आहे. म्हणजे अर्थात त्या स्त्रीनं स्वतःला ओळखलं. एका स्त्रीनं स्वतःला ओळखलं. या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला त्या ठिकाणी मुघलांची सत्ता होती आणि मुघलांच्या त्या ठिकाणी तुकड्या होत्या तर थय थय नाचत होत्या, त्यावेळेला या महाराष्ट्रातल्या लोकांना स्वतःच्या मानावर काढून जगण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती. माणसांना जाऊ द्या, पशु पक्ष्यांना सुद्धा मान डोकावून त्या ठिकाणी पाळण्याची हिंमत होत नव्हती. अशा काळामध्ये ज्या माय माऊलीनं स्वतःला ओळखलं आणि या स्वराज्यासाठी छत्रपतींसारखा पुत्र जिने या जगताला दिला अशी असणारी राजमाता, राष्ट्रमाता, मासाहेब, आऊसाहेब जिजाऊ माता यांना विसरून चालणार. जिजाऊ माता का महत्वाची आहे? ज्या वेळेला बाळराजे त्या ठिकाणी गावामध्ये जात असताना बाळराजे लहान होते आणि लहान असताना बाळराजे नजर चुकली नाही का ठिकाणी जाऊ लागले आणि त्या भागामध्ये बायांचा नाच चाललेला होता. एका दासीनं मासाहेबांना सांगितलं, मासाहेब बाळराजे बायांचा नाच जिकडे चाललाय त्या वाटेनं त्यांची पावलं चाललीये, काय करावं? मासाहेब येत आहे आणि बाळराजांच्या पाठीवर हात ठेवताय आणि मासाहेब काय सांगतात माहितीये? बाळराजे या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बाया नाचवणारा शिवबा नाही, बाया वाचवणारा शिवबा बनायचंय, बाया वाचवणारा शिवबा बनायचंय. ही शिकवण जर कोणी दिली असेल ना ती मासाहेबांनी दिली आहे. म्हणून ज्या छत्रपतींच्या काळामध्ये अत्याचार व्हायचा ना तिथेच त्या ठिकाणी त्या अत्याचार केलेल्याचे हातपाय कलम होत होते. त्या रांजाच्या पाटलाची त्या ठिकाणी घटना तुम्हाला माहिती असेल. पण जर आज छत्रपती शिवाजी महाराज असते, 3-3 वर्षाच्या 6-6 वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहे, हे जर पाहण्यासाठी छत्रपती असते तर मला असं वाटतं हातपाय कलम झाले नसते, त्यांचं मस्तकच कलम झालं असतं, मस्तक कलम झालं असतं. पण मला असं वाटतं आज छत्रपतीचे स्मारक आपण उभारले, पण छत्रपतींच्या स्मारकासमोरून जात असताना प्रत्येक भावाला वाटावं की माझे राजे या आया बहिणींसाठी कसं त्या ठिकाणी जीवन जगले आणि आया बहिणींसाठी त्यांनी काय नाही केलं, सगळं केलं माझ्या छत्रपतींनी. नुसतं स्मारकासमोरून जरी गेलं ना तरी एखाद्या दादाला खिशातली तंबाखूची पुडी काढताना मनाला काहीतरी वाटावं की माझ्या राजांनी स्वराज्यासाठी अवघं आयुष्य त्या ठिकाणी व्यतीत केलं, आयुष्य स्वराज्यासाठी जगले. आपण राजांच्या स्मारकासमोर तरी असं कृत्य करू नये किंवा चौकात उभं राहून राजांसमोर एखाद्या आई बहिणीकडं त्या ठिकाणी वाकड्या नजरेनं पाहू नये. जर तुम्ही एवढंही केलं ना तरी स्मारक उभारलंय ना याचं त्या ठिकाणी सार्थकत्व तुमच्या त्या ठिकाणी लाभेल, पूर्णत्वाला जाईल हे स्मारक. म्हणजे अर्थात मला आनंद वाटला या मोराणा नगरीमध्ये या परिसरामध्ये छत्रपतींचं स्मारक उभारलेलं आहे. कारण स्मारकाकडे पाहिलं जरी ना तरी अंगातलं रक्त सळसळतं माणसाच्या. का? कारण त्यांनी कार्य तसं केलंय, धर्माचं रक्षण केलंय त्यांनी. म्हणून इथं सगळ्या जमलेल्या माझ्या भावांना विनंती आहे, धर्माची पालन करणे पाखंड हेची या मागणी काम बीज वाढवावे ना. मग तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्मासाठी जगा आणि धर्मासाठी मरा. परधर्माला बोलणार नाही, मी कधीच बोलणार नाही आणि बोलणार नाही. पण मला एकच सांगायचंय की माझ्या धर्माबद्दल त्या ठिकाणी मला अभिमान आहे, मला स्वाभिमान आहे, माझा धर्म टिकला पाहिजे. यासाठी मी प्रत्येक माय भगिनीला विनंती करेल, प्रत्येक पुरुषाला विनंती करेल, तुम्ही तुमच्या लेकरांना धर्माविषयी त्या ठिकाणी प्रवृत्त करा, जागं करा.
आपला धर्म इतका पवित्र आहे की या धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती. धर्म म्हणजे साक्षात भगवंताचा अवतार आहे. एक वाक्य सांगतो तुम्हाला, एवढा दृष्टांत सांगेल आणि कीर्तनाला पूर्ण विराम देईल. गंधमादन नावाचं वानर आहे, रावणाला हातात पकडलंय. रावण म्हणतोय त्या वानराला, म्हणमी रावणाचा. काय म्हणतोय? म्हणमी रावणाचा. वानर होतो प्रभू रामरायाचं. वानर म्हणतोय मी प्रभू रामाचा, मी नाही रावणाचा. त्यावेळेला रावणाला त्याचा गळा लागला, नाका तोंडातून रक्त येऊ लागलं आणि त्यावेळेला रावण म्हणतोय काय पाहिजे ते तुला देतो, फक्त एकदा म्हण मी रावणाचा. त्यावेळेला ते वानर जेवताना प्रभू रामरायाचं, हनुमंतरायाचं त्या वानराचे उद्गार ऐका आणि प्रत्येकानं धर्माविषयी एकनिष्ठ कसं राहावं त्या वानराकडून शिका. ते वानर म्हणतोय, अरे हे रावणा, रावणाचं नाव घेऊन जगण्यापेक्षा, रावणाचं नाव घेऊन जगण्यापेक्षा मी प्रभू रामरायाच्या नावानं मरणं पसंत करेन. पण रावणाच्या नावानं जगणं पसंत करणार. जगा तरी राम नावानं मरा, जगा आणि मरा तरी राम नावानं मरा. इतक्या धर्माविषयी आपलं एकनिष्ठ राहा, एवढीच माझी विनंती. धर्म रक्षा वय अवतार घेसी आपल्या पाळीसी भक्त जना. अंब ऋषीसाठी जन्मसोशी येले दृष्ट निर्दाळीले किती एका. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साचे करी. तुका म्हणे तुझं वर्णी ती पुराणे. होय नारायण दया सिंधू, तू दया सिंधू आहे. तुझं वर्णन पुराणांनी केलंय, सगळ्या पुराणांनी केलंय, वेदांनी केलंय. तू दया सिंधू आहे आणि असा दयेचा सागर, कृपेचा आगर माझा भगवान परमात्मा. त्याचा जन्मोत्सव त्या ठिकाणी उद्या साजरी होणार आहे, आपण आजच केलेला आहे. अशा असणारा या ठिकाणी उपस्थित सगळ्यांना माझी विनंती, आई वडिलांची सेवा करा, स्त्री भ्रूण हत्या बंद करा, गोहत्या बंद करा, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. याची त्याची जिरवाजिरवी करण्यापेक्षा सोपं आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा, धर्माचं रक्षण करा, धर्माचं पालन करा, आया बहिणींचं रक्षण करा. माझी सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, दिवाळीला आताजीला तुमच्या लेकीला 1000चा ड्रेस घ्या, नाही तर 5000चा घ्या, मला पैसे द्यायचे नाही, पण त्या कपड्यात आपली मुलगी आज भरून दिसली पाहिजे असे कपडे घ्या. माझी विनंती तुम्हाला. कारण ऐका, कारण 6 वर्षाच्या आणि एक वाक्य ऐका माता भगिनींनो, माझ्या कृपया माझे हात जोडून तुम्हाला विनंती, कळकळीची विनंती आहे. तुमच्या लेकींना, ती लहान असेल नाही तर मोठी असेल, तिला एकटं कुणाच्याच घरी पाठवू नका, कुठेच पाठवू नका. बरं ती शिक्षणाला असेल ना, तर शिक्षणाला जात असताना तिला वॉर्निंग द्या, सांगा 20,000चा मोबाईल जसा देता येत ना, तसं भाऊबीजेला रक्षाबंधनाला भावांना विनंती आहे, तिच्याकडे एक शस्त्र द्या. 500ची 200ची नोट देऊ नका, ती उद्या खर्च होऊन जाणार आहे. तिच्या संरक्षणासाठी रामपुरी चाकू द्या. बापरे नाही, खरं सांगते मी, रामपुरी चाकू द्या. का? कारण आज ती गरज आहे. 200-500च्या नोटा खर्च होणार आहे. 20,000चा मोबाईल ज्या वेळेला संकट येईल ना तिच्यावर त्यावेळेला ती फोन करेल बापाला, पण फोन करण्या अगोदर शस्त्र असेल ना, तिथेच ठार मारेल. मदत मागत बसू नका, कधीच नाही मिळाला नाही या महाराष्ट्रामध्ये. मेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये न्याय मिळतो. माझी विनंती आहे, असे किती त्या ठिकाणी कॅन्डल लावाल आणि किती मोर्चे काढाल, मोर्चे काढले कॅन्डल लावले, किती माता भगिनींना न्याय मिळाला? अजिबात मिळणार नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, न्याय मिळाला नाही त्या न्यायासाठी तिचा परिवार, जेवण पाणी सगळं सोडलं त्यांनी. पण माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या लेकींकडे इतकं त्या ठिकाणी स्ट्रॉंग आणि तिला सक्षम बनवा की तिच्यावर आलेलं संकट ती आज झाशीची राणी बनली पाहिजे. तुम्ही कमी नाहीये, पण तुम्ही आज तुमच्या लेकींनाच आणलं नाही. मी सांगते कोणाला, तुम्हाला, ज्या तुम्ही घरी स्वयंपाक करताय आता, तुम्ही बाहेर नाही शिकायला, पण तुम्ही आज घरी जाऊन सांगाल ना तुमच्या लेकींना, तुमच्या लेकी तुमचं नाही ऐकणार, पण तुमच्या लेकींच्या वयाची दिदी जेव्हा इथं उभं राहून सांगते ना, ते सांगितल्याचा परिणाम त्यांच्यावर जास्त पडेल. म्हणून माझी विनंती आहे, खूप शिकवा, खूप मोठं करा, धर्माचं रक्षण करा, आई बापाची सेवा करा, देवाची सेवा करा. झालेली सेवा माझे गुरुवर्य सद्गुरुदेव भगवान, गुरुदेव भगवान समस्तांच्या चरणावर नतमस्तक त्या ठिकाणी अर्पण करून, त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणावर अर्पण करेल, प्रभू रामरायाच्या चरणावर अर्पण करेल. उपस्थित गायनाचार्य, मृदुंगाचार्य, विनेकरी मावशी, गायनाचार्य मावशी, त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य दादा, साऊंड सिस्टीम वाले दादा, समस्तांचे खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा पुनश्च एकदा साधू संतांच्या चरणावर नतमस्तक अर्पण करून सेवेला पूर्णविराम. निवृत्तीनाथांचं भजन होईल आणि ज्ञानेश्वर माऊली होईल, जय विठ्ठल होईल, सूचना होती आणि मग त्या ठिकाणी सगळ्यांनी आपली जागा सोडायची. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानुता
हा